राज्यात मान्सून दाखल होऊन जवळपास 20 दिवस उलटले तरी मात्र अमरावती जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही। अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यापैकी 9 तालुक्यामध्ये जे आहेत ते अजूनही पेरण्या रखडलेल्या आहेत। समाधानकारक पाऊस झाला नाही, त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडलेल्या आहेत। पावसाने जी आहे ती 9 तालुक्यामध्ये दडी मारली आहे, तर 5 तालुक्यांनीच पावसाची सरासरी गाठली आहे। त्यामुळे शेतकरी जो आहे तो पुन्हा एकदा चिंतेत सापडलेला आहे। जवळपास 20 दिवस मान्सून येऊन दाखल झालेले आहेत, परंतु पाऊस सातत्याने हुलकावणी देत आहेत। ह्या भागात पाऊस येतो तर दुसऱ्या भागात पाऊस येत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडलेल्या आहेत। आतापर्यंत जवळपास अमरावती जिल्ह्यातील 70 ते 80% शेतकऱ्यांच्या पेरण्या मागील वर्षी होऊन गेल्या होत्या, परंतु आजची परिस्थिती जर पाहिली तर अमरावती जिल्ह्यामध्ये केवळ 23% शेतकऱ्यांच्या ज्या आहेत त्या पेरण्या झाल्याचं दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमरावती जिल्ह्यातील मी एका शेत शिवारात आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हवामान विभाग सांगतात की 3 जुलै नंतर पाऊस हा अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल होईल। दुसरीकडे अमरावती तालुका जर पाहिलं तर सर्वाधिक पाऊस जो आहे तो अमरावती तालुक्यामध्ये कमी झालेला आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। 23% पाऊस 23% पेरण्या ज्या आहेत त्या आटोपलेल्या, 77% अजूनही क्षेत्र जे आहे ते पेरणी विना पडलेला आहे। हीच परिस्थिती आजूबाजूच्या यवतमाळ असेल, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यामधील आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे जे आहेत ते आभाळाकडे लागून राहिलेले आहेत। वेळेत जर पाऊस आला नाही, वेळेत जर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नाही तर उत्पन्नात देखील मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामधील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच पेरणी केली होती, परंतु पावसाने दडी मारल्यामुळे त्या भागातील देखील शेतकऱ्यांचं सोयाबीन निघालं नाही। त्यामुळे दुबार पेरणीचं संकट देखील अनेक शेतकऱ्यांवर आहे। मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून आपल्या शेतामध्ये टाकलेले आहे, परंतु पावसाने दडी मारल्यामुळे मात्र ते बियाणं निघणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे पाऊस तात्काळ आला पाहिजे अशी आशा लावून जे आहे ते शेतकरी बळीराजा जो आहे तो निसर्गाकडे पाहत आहेत। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।